नमस्कार. रयतेश टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी मधील प्रकरण क्रमांक 1 लॉ ऑफ मोशन याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण ॲट ए टाइम म्हणजे दोन्ही एका वेळेस आपण घेऊया, जेणेकरून सेमीवाल्याला देखील समजायला सोपं होईल आणि मराठीच्या माध्यमवाल्या विद्यार्थ्यांना देखील हे पाहता येईल. तर गतीचे नियम म्हणजे या ठिकाणी आपण लॉ ऑफ मोशन हे प्रकरण पाहणार आहोत. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर मोशन म्हणजे गती काय, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन, न्यूटन्स लॉ ऑफ द मोशन अँड रिलेटेड देअर इक्वेशन. म्हणजे यामध्ये गती, विस्थापन आणि अंतर, त्वरण आणि न्यूटनचे गतीविषयीचे नियम व समीकरणे इत्यादी बाबी आपण आज या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. 9वीचं आपण या ठिकाणी संपूर्ण प्रकरणे आपण यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तरी 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे तुम्हाला रोज अशा पद्धतीचा प्रकरणे तुम्हाला 9वीची सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी ॲट ए टाइम तुम्हाला हे प्रकरण तुम्हाला पाहता येतील. चला तर या ठिकाणी आज या प्रकरणाला सुरुवात करूया. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल यू कॅन सेन्स मोशन. आता खालील जे काही तुम्हाला उदाहरण दिलेली आहेत याच्यामध्ये तुम्हाला गतीविषयक तुम्हाला काय माहिती मिळते का? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन. गती आहे किंवा गती नाही हे तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकाल? तर यामध्ये आपल्याला ह्या उदाहरणामध्ये आपल्याला गतीची जाणीव कशी होते, गती असणे किंवा गती नसणे ह्याचं आपण एक्सप्लेनेशन कसं करू? आता या ठिकाणी आपण उदाहरण पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी उदाहरण पाहा तुम्ही. द फ्लाइट ऑफ अ बर्ड, अ स्टेशनरी ट्रेन, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर अँड अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. म्हणजे हे जे काही उदाहरण दिले यामध्ये तुम्हाला गती आहे का नाही हे सांगायचं आहे. पक्षाचे उडणे आहे का गती? बरोबर, गती आहे. थांबलेली रेल्वे गाडी, गती नाही. हवेतून उडणारा पालापाचोळा, गती आहे. डोंगरावरून स्थिर असलेला दगड आहे का नाही? आता सांगा, त्यामध्ये देखील स्थितीत ऊर्जा असू शकते जरी तो एका ठिकाणी थांबलेला जरी असले तर. तर या सर्व गतीच्या प्रकाराच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे. आपण या वी सी द मोशन ऑफ द सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. समटाइम वी कॅनॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डायरेक्टली as in the case of the breath. Can you list other example of the motion beside the given year? म्हणजे काही मोशनची अशी उदाहरणं आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या गतीचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या वस्तू आपल्याला गतिमान दिसून येतात. काही वेळा या वस्तूंची गती आपण प्रत्यक्षपणे पाहू पण शकत नाही, जसं वारा असेल. आता या पद्धतीची उदाहरणं तुम्ही देखील इतर उदाहरणे तुम्ही सांगू शकाल. त्यानंतर आपण ह्या काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, ह्या ऍक्टिव्हिटी तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचे त्या पद्धतीने आपण माहिती पण घेऊया. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज अ पर्सन सिटिंग नेक्स्ट इन यू इन अ मोशन. म्हणजे काय, तुम्ही आता एखाद्या ट्रॅव्हलिंग करत असताना, प्रवास करत असाल, तुम्ही बसमधून जात असाल, तेव्हा तुमच्या शेजारील व्यक्ती तुम्हाला गतिमान आहे का अशी दिसते का? तिचा वेग शेजारच्या व्यक्तीचा तुम्हाला वेग असा दिसून येतो का? तर नाही, कारण त्यामध्ये आपण दोघांच्याही जे काही त्या ठिकाणी दोघं एकत्र बसले त्या दोघांची गती समान असल्यामुळे शेजारची जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आपल्याला गती दिसत नाहीये. म्हणजे या गतीमध्ये आपल्याला गती प्रत्येकामध्ये असते, परंतु ते आपल्याला दिसत नाही. त्यासाठी कोणकोणती कारण आहेत? व्हॉट डू यू टेक इनटू अ कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट मूव्ह ऑर नॉट. मग अशा कोणत्या प्रकारे तुम्ही एखाद्या वस्तूची गती आहे म्हणजे त्या वस्तू ते गतिमान आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी किंवा हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल? तर गती आपण किंवा जी मोशन हे आपण यापूर्वी शिकलो आहे की मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज द चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड इन अ मोशन. अदरवाइज इट इज सेड टू बी ॲट अ रेस्ट. म्हणजे गती ही सापेक्ष कल्पना आहे, हे आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत. एखादी वस्तू गतिमान आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल, तिची काहीतरी हालचाल होत असेल, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण त्याला म्हणूया. जर ती सभोवतालच्या संदर्भामध्ये जर जागा बदलत नसेल, ती तिची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसेल, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हालचाल होत नसेल, म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी त्या वस्तूची गती होत नाही किंवा ती गतिहीन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग
आता ह्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑब्जेक्ट मूव्ह फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट, मग काय होतं यामध्ये, जागा बदलतं की अंतर वाढतं. मग त्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्हाला लेट अस ट्राय दिस, मेजर द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ए अँड बी इन अ डिफरंट वे ॲज सो इन फिगर. आता फिगर 1.1 मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ठिकाणी, ह्याचं तुम्हाला डिस्टन्स ए अँड बी हे तुम्हाला या ठिकाणी काउंट करायला सांगितलेलं आहे. आता हे डिफरन्स आपण सामान्यतः ए टू बी अशा पद्धतीने मोजू शकतो. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी या पद्धतीने तुम्ही रोटेट करू शकता, कशा पद्धतीने या बाजूने तुम्ही मोजू शकताय, अनेक प्रकारे आपण हे मोजू शकतो. मग ते नक्की अंतर का नक्की ते त्यातील असणारे विस्थापन हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही ए पासून बी पर्यंतचं जे काय अंतर आहे हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कशा पद्धतीचं मोजायचं आहे. आता जेव्हा आपण ए पासून बी चं अंतर हे सरळ सरळ तुम्हाला इथं डॉटेड लाईन तुम्हाला दाखवलेलं आहे. आता तुमच्या मते कोणत्या मार्गाने या ठिकाणी अंतर मोजणं योग्य आहे आणि का? द डिस्टन्स शोईंग इन ऑन अ डॉटेड लाईन, which distance is the corrected according to you and phi. मग ह्यामधलं अंतर कोणत्या पद्धतीचं योग्य आहे जर असेल तर ते का? आता या ठिकाणी तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही थिंक अबाउट इट अशा पद्धतीची तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ते काय या ठिकाणी पाहूया आपण. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता हाऊस ऑन हर वे टू स्कूल. म्हणजे आता ह्या ठिकाणी शीतल हे शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि मग ती शाळेला जाते. म्हणजे आता या ठिकाणी हे शीतलचं घर आहे, तिच्या ती मैत्रिणीच्या संगीताच्या घरी जाते, नंतर ती शाळेला जाते. म्हणजे शीतल हे शाळेला जाताना शाळेला हे असं न जाता, असं या दिशेनं न जाता ती काय करणार आहे, संगीता या घरी जाते, म्हणजे या दिशेने इकडे येते आणि इथून संगीताच्या सोबत तिने काय करते, तिथे शाळेमध्ये जाते. मग आता या दोघांमध्ये प्रशांतचं घर आहे. आता प्रशांतनं काय केलं, प्रशांत वेंट अ स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत काय केला, सरळ घरातून बाहेर पडला, तो कुणाकडे न जाता किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही मार्गाला न जाता तो सरळ या त्याच्या घरातून डायरेक्ट तो स्कूलला गेला. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे की या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष चालावे लागणारे अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यामध्ये फरक आहे का? असेल तर तो कसा असेल? देर इज द डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. म्हणजे कशा पद्धतीने या दोघांच्या अंतर आणि तो त्यांनी कव्हर केलेलं अंतर याच्यामध्ये कशा पद्धतीचा फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आता डिस्टन्स इज द लेंथ ऑफ अ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन द मोशन फाय गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर, whereas the displacement is the minimum distance between the starting and finishing point. म्हणजे स्टार्टिंग अँड टू फिनिशिंग पॉइंट. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे आपण या ठिकाणी अंतर म्हणजे काय सांगू शकतोय, तर अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रम. म्हणजे दोन बिंदूमधून एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत तर जे काय या दरम्यानचं जे काय अंतर आहे हे गतिमान असताना त्या म्हणजे ए पासून ती वस्तू सरळ रेषेमध्ये बी पर्यंत गेली, हे म्हणजेच मार्गक्रमण करणे. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदू या सर्वातील कमी अंतर होय. म्हणजे सुरुवातीचं अंतर आणि शेवटचं अंतर यांच्या दरम्यान असणारं जे काय मिनिमम डिस्टन्स आहे यांच्यामधील जे कमीत कमी अंतर आहे. म्हणजे व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन द मोशन. म्हणजे या एका बिंदूपासूनच दुसऱ्या बिंदूपर्यंत जे काय अंतर आहे ते जो काय मार्गक्रमण केलं ट्रॅव्हल्ड केलेलं आहे ते अंतर म्हणजे डिस्टन्स. आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगता येत आहे? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. दोन पॉइंट मधील सुरुवातीचं आणि शेवटचं हे जे काय अंतर आहे यामधील अंतर म्हणजे विस्थापन होय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विस्थापन आणि अंतर म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट
डिस्प्लेसमेंट आणि जे काही आपण डिस्टन्स, ह्या दोनातला आपल्याला फरक या ठिकाणी आपण सांगू शकतो. आता यामध्ये एखाद्या जर वस्तूचं, एखाद्या ऑब्जेक्टचं जर सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट कशा पद्धतीने असेल, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज द झिरो, द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट मे नॉट बी झिरो. म्हणजे काय, तर आता या ठिकाणी जर तुमच्या या पद्धतीनं एखाद्या वस्तूचं विस्थापन जर शून्य असेल तर त्या वस्तूनं प्रत्यक्ष कापलेलं अंतर हे शून्य नसू शकते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर एखाद्या वस्तूचं विस्थापन जर शून्य असेल, आता विस्थापन म्हणजे काय सांगितलं की आपण जे काही आरंभ बिंदू आणि जे काही अंतिम बिंदू यातला कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन आहे. आता एखाद्या या ठिकाणी जर समजा ही गाडी आपण या ठिकाणी पाहूया, P पासून Q पर्यंत गेली आणि परत Q पासून P पर्यंत परत आली, म्हणजे ते आहे त्या मूळ जागेला आली, म्हणजे त्या वस्तूचं म्हणजे त्या गाडीचं विस्थापन या ठिकाणी शून्य आहे. परंतु तिनं प्रत्यक्षात कापलेलं अंतर हे शून्य असू शकत नाही, कारण ते 360 मीटर, P पासून Q पर्यंत 360 मीटर गेली आणि नंतर Q पासून P पर्यंत हे 60 मीटर आलेले आहे. म्हणजे जवळपास 820 मीटर हे डिस्टन्स या ठिकाणी कव्हर झालेलं आहे. साधे म्हणजे या पद्धतीने आपण हे अंतर आणि डिस्प्लेसमेंट हे आपण एक्सप्लेन करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला वेगळे वेगळे आहेत, जसं वजन आणि वस्तुमान आपण ह्या दोघांमध्ये फरक आहे, तसंच अंतर आणि विस्थापन यामध्ये पण फरक आहे. स्पीड ऑफ व्हेलॉसिटी, स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता या ठिकाणी स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, चाल व वेग. आता दोन्हीचं जर आपण अर्थ सामान्यतः पाहायचं गेलं तर दोन्हीचं एकच अर्थ घेतोय. आता तुम्हाला यापूर्वी तुम्ही सदिश राशी, अदिश राशी म्हणजे काय, म्हणजे व्हेक्टर स्केल म्हणजे काय, स्केलर स्केल म्हणजे काय, डिस्टन्स काय, स्पीड काय, व्हेलॉसिटी वेळ, टाइम टी म्हणजे विस्थापन, डिस्प्लेसमेंट, ह्या सर्व बाबी हे आपल्याला सदिश आहेत का अदिश आहेत ते देखील आपण पाहूया. आता स्पीड म्हणजे काय, तर वेग म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. म्हणजे या ठिकाणी वेग म्हणजे चाल म्हणजे एकूण कापलेलं अंतर भागिले ते अंतर कापण्यासाठी किंवा ते अंतर कव्हर करायसाठी लागणारा कालावधी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेले एकूण कालावधी अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. म्हणजे आता ज्या वेळेस हे डिस्टन्स असतं, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज इट्स व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. म्हणजे एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. एखाद्या वस्तूने एकक कालावधी म्हणजे ठराविक कालावधीमध्ये एकाच डिरेक्शननं एकाच दिशेने कापलेल्या अंतरास आपण वेग असं म्हणतो, म्हणजे त्याला व्हेलॉसिटी असे आपण म्हणतो. हिअर अ युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर. म्हणजे तो जो काही टाइम आहे, तो जो काही कालावधी, तो काही सेकंदाचा असू शकेल, काही मिनिटाचा असू शकेल, काही तासाचा नव्हे तर काही दिवसाचा पण असू शकेल. बट if large unity are used, 1 year can be also used as the unit of the time. म्हणजे वेळेचं एकक म्हणून आपण एकक म्हणून कालावधी म्हणून देखील अगदी 1 तास म्हणून 1 मिनिट नव्हे, 1 सेकंड नव्हे, तर काही आपण वर्ष देखील हा एकक कालावधीच असतो. आता ह्या एकक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला आपण काय म्हणतो, वेग असं म्हणतो. दॅट द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी. दॅट इज द व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. म्हणजेच या ठिकाणी वेग म्हणजेच विस्थापन भागिले वेळ. आता ह्यातल्या काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. द टाइम ऑफ द स्पीड अँड द व्हेलॉसिटी आर इन सेम इन SI सिस्टीम. द युनिट is meter per second, while in CGS system its unit is centimeter per second. आता चाल आणि वेग ही दोन्हीही एकक एकसारखीच आहेत. चालचं पण एकक तेच आहे आणि वेगाचं पण ते. SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंड आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड ही त्यांची एकके आहेत. स्पीड इज द रिलेटेड टू द डिस्टन्स, while velocity is the related to the displacement. आता हे एकमेकाशी संबंधित आहेत.
चाल हे अंतराशी संबंधित आहे, तर वेग हे विस्थापनाशी संबंधित आहे. If a motion is along a straight line, the value of the speed and the velocity are the same. Otherwise, they can be different. म्हणजे जर गती त्यांची सरळ रेषेमध्ये असेल तर चाल आणि विस्थापन यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. एकक कालावधीमध्ये होणाऱ्याच विस्थापनाला आपण वेग असं म्हणतो, म्हणजेच velocity is the displacement that occurred in a unit time. आता in this example we can see that a straight line distance between the house of the Sital and the Sangeeta is 500 meter, and between Sangeeta house and its school is 12,000 meter. Also the line distance between the Sital's house and school is 13,000 meter. Suppose Sital take 5 minutes to reach the Sangeeta house and then 24 minutes to reach a school from there. आता म्हणजे या ठिकाणी आपण मग एक उदाहरण पाहिलेलं होतं. ते उदाहरणामध्ये तुम्हाला जो काय तो मॅप दिलेला होता, त्या मॅपवरून आता शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेषेमधलं जे काय अंतर होतं ते 500 मीटर एवढं होतं. संगीताचं घर आणि शाळा यामधलं सरळ रेषेमध्ये अंतर हे 1200 मीटर एवढं होतं. म्हणजेच शीतलचे घर आणि शाळा ह्या दोघांमधील अंतर हे 1300 मीटर आहे. आता समजा या ठिकाणी शीतल संगीताकडे जायला तिला 5 मिनिटं लागतात आणि तिथून ते घरी येण्यासाठी तिला 24 मिनिटं लागतात. यावरून आपण या ठिकाणी त्यांना कालावधी लागेल तिथं पोहोचण्यासाठी ते आपण या ठिकाणी त्यांच्या चाल की त्यांचा वेग किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. आता शीतलची ए मार्गावरून चाल, जर शीतल आता ए पासून कुठे गेली बी पर्यंत गेली, मग आता एच्या ठिकाणी आपण अंतर भागिले काय म्हणजे 500 मीटर भागिले 5 म्हणजे 5 1 5 आणि राहिले 2 0 म्हणजे 100 मीटर पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला ती 100 मीटर एवढी चालते. आता ती बी पर्यंत आलेली आहे. आता बी पासून तिचे जे काही स्कूल आहे हे स्कूल आपल्याला या ठिकाणी तिचं किती अंतरावरती होतं 1200 मीटर एवढ्या अंतरावरती होतं. मग पुन्हा चाल म्हणजे अंतर भागिले काल बरोबर 1200 मीटर भागिले 2400 मीटर म्हणजे या ठिकाणी 50 मीटर पर मिनिट एवढी चाल येते. आता या चालीमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते, त्याशिवाय आपल्याला आता या ठिकाणी शीतलची आपला अवरेज चाल काढायची सरासरी 1200 प्लस 500 या ठिकाणी असे 1700 आले आणि 25 मिनिटे आणि हे प्लस 5 मिनिटे असे 29 मिनिटे या ठिकाणी आले. म्हणजे जर ह्याचं आपण अवरेज काढलं तर ते आपल्याला 58.6 मीटर पर मिनिट एवढं अंतर लागतंय. म्हणजे शीतलला जर त्याचं अवरेज वेग तिचं अवरेज स्पीड काढायचं असेल तर प्रत्यक्ष विस्थापन भागिले तिला लागणारा कालावधी म्हणजे 1300 मीटर भागिले 2900 म्हणजे शीतलचा वेग हा सामान्यतः आपल्याला 44.83 मीटर पर मिनिट एवढा आहे. हे असे आपलं या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगू शकतो. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला तिचं अवरेज स्पीड वगैरे ह्याच्यावरून काढता येतं. आता अवरेज स्पीड काढताना काय केलं, टोटल डिस्टन्स दॅट डिस्टन्स या ठिकाणी तिचं ए टू बी चं डिस्टन्स होतं होम टू ए, म्हणजे या ठिकाणी ए पासून गेट टू डिस्टन्स ते 500 मीटर होतं. म्हणजे बी टू स्कूलचं डिस्टन्स होतं 1200 मीटर, म्हणजे या ठिकाणी 1200 प्लस 500 या ठिकाणी 1700 मीटर असं या ठिकाणी केलेलं होतं. आणि तिला लागणारा कालावधी ए पासून बी पर्यंत जायला 5 मिनिट लागले होते आणि नंतर तिच्या घरापासून म्हणजे बी या प्लेस पासून ते स्कूल पर्यंत तिला 29 मिनिटे एवढा कालावधी लागलेला होता. म्हणजे 25 या ठिकाणी हे 24 आणि 5 29 याचं जर आपण अवरेज काढलं तर तुम्हाला या ठिकाणी 44.83 ही मीटर पर मिनिट एवढं तुम्हाला कालावधी या ठिकाणी दिसून येते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हेलॉसिटी म्हणजे चाल व दिशा याचा वेगावरती होणारा परिणाम हा घटक आपण अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्म.